सर्वात गंभीर आणि महत्त्वाचा विषय आता इथून पुढे उद्भवणार आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या. बरेच सारे शेतकरी आहेत, मी म्हणलेल्या प्रमाणे सुरुवातीलाच की सण साजरा करण्यात इतका पैसा नसेल, येणाऱ्या नवीन खरीप हंगामामध्ये तुम्हाला ज्या पेरणीसाठी पैसा नसेल, मुलाबाळाचे शिक्षण आहेत त्यांच्यासाठी पैसा नसेल, तर शेतकऱ्याकडे फक्त एकच उपाय पर्याय दिसून येतो त्याला सोयीचा, म्हणजे आत्महत्येचा. नमस्कार मित्रो, स्वागत आहे आपलं दत्ता चोले माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज 1 एप्रिल अर्थातच गुढीपाडवा आणि शेतकऱ्यांसाठी गुढीपाडवा हा सण म्हणजे नवीन वर्ष मानलं जातं. आता कोणत्या तोंडानं शेतकऱ्याला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा द्यायच्या ह्या संभ्रमात मी आहे. काहीला अतिशयोक्ती वाटेल की शेतकऱ्यांकडं सण साजरा करण्याइतका म्हणजे पाडव्यासारखा सण साजरा करण्यात काही पैसा असू शकत नाही का. परंतु जे कुठले मराठवाडा जसे की परभणी आहे, हिंगोली आहे, नांदेड, लातूर, धाराशिव यासारख्या जिल्ह्यातनं जर तुम्ही शेतकरी व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला विश्वास बसेल की आज शेतकऱ्याची परिस्थिती इतकी बिकट आहे की नवीन वर्षासारखा सणही साजरा करण्या इतका पैसा त्याकडे नाही आहे. मग नेमकं याला कारणीभूत कोण आहे? शेतकरी स्वतः कारणीभूत आहे का सरकार त्यासाठी कारणीभूत आहे का? मग आज जे काही सरकारनं धोरण घेतलेलं आहे की कर्जमाफी न करायचं आणि त्यामुळे सरकारच्या या भूमिकेमुळं शेतकऱ्यावरती जे संकट येणार आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आता मागील 6 महिन्यापासून जी गोळी बाबडी आशा सरकारनं या शेतकऱ्याला लावलं होतं ती म्हणजे त्याच्या कर्जमुक्तीची किंवा सरसकट कर्जमाफीची. ज्यांचं कोणाचं ऑगस्टमध्ये रिन्युअल होतं, पीक कर्ज होतं, त्याला नवं जुनं करायचं होतं किंवा परतफेड करायची होती, त्याने या आशेनं किंवा या घोषणेमुळं त्याने याकडं पाठ फिरवली आणि जी काही तरतूद त्यांनी केली होती ती दुसरीकडेच वळवली किंवा जी तरतूद ते करू पाहत होता त्यांनी ती केली नाही. मग आता जवळपास 6 महिने लोटलेले आहेत आणि 28 मार्चला सरकारनं भूमिका मांडली की येणाऱ्या 2 दिवसात बाबांनो तुम्हाला तुमचं पीक कर्जाचं जी काही रक्कम आहे ती फेडायची आहे, तुम्हाला नवं जुनं करायचं करा किंवा तुम्हाला पूर्णपणे बंद करायचं असेल तर करून घ्या. मग आता या 6 महिन्याच्या काळामुळं शेतकऱ्यावरती काय परिणाम झाला आहे ते आपण थोडक्यात पाहूया. ज्यांचं कोणाचं ऑगस्टमध्ये रिन्युअल होतं त्यांनी या आशेमुळं हे फेब्रुवारी मार्चपर्यंत लांबवलेलं आहे. म्हणजे 6 महिन्याचा हा अतिरिक्त डिले झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला अतिरिक्त जे काही व्याजदर आहे ते तुम्हाला भरावं लागणार आहे. आपण पाहतोय की पीक कर्जाची जी काही ठराविक व्याज टक्केवारी आहे ती आहे 7%. परंतु जर तुम्ही 365 दिवसाच्या आत जर ते पीक कर्ज परतफेड करत असाल किंवा व्याज भरत असाल तर तुम्हाला ते 7%ची सवलत दिली जाते. नाहीतर अन्यथा तुम्हाला ते 10%नंच भरायला लागतं. मग 3%ची सूट ही 365 दिवसाच्या आत जर तुम्ही नवं जुनं करताय किंवा तुम्ही ते परतफेड करताय तर. परंतु आज घडीला तुम्ही जे काही डिले केलेला आहे, उशीर झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला 10 ते 11% हा व्याजदर तुम्हाला लागू शकतो. हे नुकसान जे आहे 4%चं अतिरिक्त हे शेतकऱ्याचंच आहे. त्यासोबतच नुसतं 11%नंच व्याजदर नाही, परंतु ऑगस्टमध्ये जर तुमचं रिन्युअल असेल, सप्टेंबरमध्ये जर रिन्युअल असेल, ते तुम्ही न केल्यामुळं आता जे काही 4-5 महिन्याचा अतिरिक्त भार तुमच्यावर असणार आहे तो तुम्हा शेतकऱ्यांना सहन करायचा आहे. त्यामुळे आणखीन एक दुष्परिणाम तुमच्यावरती असं झालेला आहे की जे काही नवीन कर्ज तुम्हाला आता येणाऱ्या खरीप हंगामासाठी लागणार आहे, तुमचं बी बियाणं असेल, शेताची मशागत असेल, खतं पाण्यासाठी लागणारा कर्ज असेल, तो कुणाचा 60,000 असेल, कुणाचा 1 लाख असेल, कुणाचा 3 लाख असेल, तो आता तुम्हाला मिळणार नाही. बँका तुम्हाला नवीन कर्जही देणार नाहीयेत. मग आता तुमच्याकडे पर्याय जो उरलेला आहे तो म्हणजे एकतर तुम्ही तुमचं माल जिथं ठेवता, आडत दुकानदार असेल किंवा सावकार असतील, मग जे कर्ज तुम्हाला वर्षाला 7% किंवा 10%ने मिळत होतं ते आता तुम्हाला महिन्याला 4 ते 5%नं काढावं लागणार आहे. त्यासोबतच तिसरा महत्त्वाचा परिणाम जो काही शेतकऱ्यांवरती होणार आहे ते म्हणजे तुमचं सिबिल स्कोअर. आता जे काही डिले होत आहे म्हणजे तुमचा जो काही सिबिल स्कोअर किंवा तुम्ही जर सिबिलमध्ये लॉग इन केला तर तुमचं डिले पेमेंट जे आहे ते दिवस दाखवणार आणि ते कायमचं तुमच्या क्रेडिट स्कोअरवरती राहणार. म्हणजे यानंतर तुम्ही परतफेड करा किंवा तुम्ही नवं जुनं करा, पण तो जो काही कालावधी आहे तो कायमचा तुमच्या सिबिलवरती राहणार आहे शेतकऱ्याचा. यामुळं नवीन कर्ज मिळणार असेल, तुमचं पीक कर्ज असेल किंवा व्यवसायासाठी तुम्ही कर्ज घेऊ पाहता, घरासाठी तुम्ही कर्ज घेऊ पाहता, तर त्यावेळेस कुठं ना कुठं या सिबिल स्कोअरचा परिणाम हा तुमच्या नवीन कर्जावरती दिसून येणार आहे. मग आता इतके काही नुकसान आहे हे शेतकऱ्यांचं झालेलं आहे. मग आपण बघूया की बँकाचं आणखीन किती पट नुकसान होत आहे. तर बँकेच्या बाबतीत सांगायचं झालं तर बँकाचा एकही रुपया बुडला जाणार नाही. फक्त होतं काय की आज मिळायचे पैसे ते उद्या मिळणार आहे. मग या तर तुम्ही सरकार भरेल त्याचं किंवा कर्जमाफीच्या स्वरूपात, या शेतकरी भरेल, दंड पण आकारला जाईल त्याच्यावरती आणि
ते वसूलही केलं जाणार आहे. त्यामुळं बँकांचं नुकसान जर तुम्ही म्हणत असाल, तुम्हाला वाटत असेल बँकांचं नुकसान व्हायला लागलंय, जे सरकार आपल्याला सांगतंय की वित्तीय संस्थांचं नुकसान होत आहे, त्यांना पैसा कुठून येणार, तर त्याच्याबद्दल तुम्ही बेफिकर राहा. बँकाचा एकही रुपया बुडत नाही. उशीर झाला तर तो व्याजासकटच येतोय. बँकांना ते फायद्याचंच आहे. जितका दिवस तुमच्याकडे पैसा राहील तितकं त्यांना व्याजही मिळणार आहे. आता सरकारचं यामध्ये नुकसान आहे का, तर सरकारचं अजिबात कसलंच नुकसान नाही. सरकार सेफ साईडला आहे. त्यांनी त्यांची भूमिका मांडून टाकलेली आहे. यावर्षीही नाही आणि पुढच्या वर्षीही नाही. त्यामुळे तुम्हाला 2 वर्ष कर्जमाफी मिळणार नाही. त्यांनाही माहिती आहे, ते आता 5 वर्ष काही जाग्या त्यांना सोडायची गरज नाही आहे. मग आता आपण पाहूया की नेमकं यावरती पर्याय काय आहे. पर्याय क्रमांक 1 जो दिसतोय की ज्यांची कुणाची पत आहे किंवा ज्यांनी कुणी तरतूद करू शकतात त्यांनी तरतूद करून ठेवली पाहिजे आणि आपलं जे काही कर्ज आहे ते रिन्यू करा किंवा परतफेड करून घ्या. आता दुसरा पर्याय आहे म्हणजे तुम्ही आक्रमक भूमिका घ्यावी. शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घ्यावी का? खरं पाहायला गेलं तर शेतकरी हा मूळ स्वरूपात म्हणजे दाता आहे आणि आक्रमक भूमिका घेणं, जसं की आपण पाहतोय की बरेचसे आंदोलनं होत आहेत आणि एवढ्या मोठ्या चळवळी होत आहेत, त्यामध्ये शेतकरी हा तरी पाठीमागं राहतो. त्याचं कारण वेगळं आहे की शेतकरी हा पोशिंदा मानला जातो. त्याला त्याचे भरपूर कारणं आहेत, त्याला कामही भरपूर असतात आणि हे काम जे आहे म्हणजे आंदोलन करणं किंवा मागण्या मागणं किंवा सरकारकडे जाऊन हक्क मागणं, यासाठी शेतकरी कुठेतरी अडाणी समजला जातो किंवा तो स्वतःला अडाणी समजतो किंवा त्याला तेवढी ताकद नाही आहे किंवा त्याला बळकट बनणं गरजेचं आहे. मग आंदोलनाच्या बाबतीत आपण पाहतो की शेतकरी नेते आहेत, काही लोकप्रतिनिधी आहेत जसे की बच्चू कडू आहे किंवा आपण पाहतोय की काही यूट्यूबर्स आहेत जसे की ज्ञानेश्वर खरात पाटील यांनी एक चळवळ उभी करतात की शेतकऱ्यांसाठी जे आत्म्यापासून म्हणजे शेतकऱ्यांसाठी ते खूप तळमळीनं त्यांचं पूर्ण वेळ देत आहेत, त्यांचं पूर्ण भविष्य पणाला लावत आहेत, ते फक्त शेतकऱ्याच्या लढ्यासाठी. मग अशा लोकांच्या पाठीशी जर तुम्ही उभं राहिलात आणि त्यांचं आंदोलन असेल किंवा त्यांचे जे काही आक्रमक भूमिका आहेत त्यामध्ये जर बळ जर तुम्ही देऊ शकला तर त्यासाठीही तुम्ही प्रयत्न करा. फुलाची पाकळी तुम्ही ॲक्टिव्ह नाही तर पॅसिव्हली सहभाग घ्या आणि तुमच्या ज्या काही मागण्या आहेत, ज्या काही म्हणणं आहे सरकारपर्यंत पोहोचवा. त्यांना जर दिसत नसेल, ऐकवायला येत नसेल तर ते ऐकवणं गरजेचं आहे. सर्वात गंभीर आणि महत्त्वाचा विषय आता इथून पुढे उद्भवणार आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या. बरेचसे शेतकरी आहेत, मी म्हणलेल्या प्रमाणे सुरुवातीलाच की सण साजरा करण्या इतका पैसा नसेल, येणाऱ्या नवीन खरीप हंगामामध्ये तुम्हाला जर पेरणीसाठी पैसा नसेल, मुलाबाळाचे शिक्षण आहेत त्याच्यासाठी पैसा नसेल, तर शेतकऱ्याकडं फक्त एकच उपाय पर्याय दिसून येतो त्याला सोयीचा, म्हणजे आत्महत्येचा. परंतु आपण लढून मेलो तरी हरकत नाही, परंतु आत्महत्या हा कदाचित पर्याय राहू शकत नाही शेतकऱ्यांसमोर. त्यामुळं तुम्हाला जर लढायचंच असेल तर लढा आणि एकत्र या आणि परत एकदा आंदोलन किंवा तुमची जी काही आक्रमक भूमिका आहे ते शेतकऱ्यांपर्यंत मांडून घ्या. परंतु आत्महत्येसारखा हा पर्याय शेतकऱ्यांनी वापरू नये. आशा करतो या येणाऱ्या दिवसामध्ये शेतकऱ्याच्या हिताचे काही निर्णय सरकारमार्फत होतील आणि ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला अत्यंत आनंद होईल. आज जे काही संकट आहे देशावरती हे लवकर टळेल हीच आशा आणि व अपेक्षा या गुढीपाडव्याच्या निमित्त मांडतो. धन्यवाद.